आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील किचनमधील स्मार्ट टिप्स, व्हिडिओमधील माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. सर्व मातांनी जमिनीवर गोलात बसावे. एक फुगा घ्यावा आणि मध्ये कागदाचे काही ग्लास उलटे ठेवावे. आता प्रत्येक मातेला एक एक करून फुगा हवेत सोडायचा आहे आणि तो जमिनीवर येण्यापूर्वी ग्लास सरळ करायचे आहेत. फुगा जमिनीवर पडू नये म्हणून त्याला मधून मधून हवेत उडवत राहायचे आहे. जर फुगा जमिनीवर पडला तर ती माता आऊट होईल. जी माता सर्वात जास्त ग्लास सरळ करेल ती विजेता असेल. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. प्रथमोपचार ही पहिली मदत असते, जी आपण एखाद्या जखमी किंवा आजारी व्यक्तीला त्वरित देतो, जोपर्यंत डॉक्टरांची मदत मिळत नाही. हे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते आणि उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. एखाद्याला अचानक दुखापत होते किंवा कोणी आजारी पडते तेव्हा लगेच दिली जाणारी मदत म्हणजेच प्राथमिक उपचार होय. जर काच लागून इजा झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवा. स्वच्छ कपड्याने किंवा पट्टीने झाका. जर जखम गंभीर असेल तर डॉक्टरांना दाखवा. जर मूल पडले आणि त्याला किरकोळ जखम झाली तर त्याला शांतपणे बसवा. जखम स्वच्छ पाण्याने धुवा, अँटीसेप्टिक लावा आणि आवश्यक असल्यास पट्टी बांधा. पायात लचक आल्यास किंवा स्नायूंना ओढ बसल्यास त्या व्यक्तीला विश्रांती घेऊ द्या. सौम्य मालिश करा आणि गरम पाण्याचा शेक द्या. जर कोणी चक्कर येऊन पडले तर त्याला जमिनीवर सरळ झोपवा. त्याला हवेशीर जागेत ठेवा आणि शुद्धीवर आल्यावर साखर पाणी द्या. तर मुलाच्या नाकातून रक्त येत असेल तर मुलाला खाली बसवा. त्याचे डोके थोडं पुढच्या बाजूला झुकवा. नाक हलकं दाबा. थंड पाण्याची पट्टी लावा आणि जर रक्त थांबत नसेल तर डॉक्टरांकडे घेऊन जा. एखादी जखम गंभीर असेल किंवा घरगुती उपायांनी त्याला फरक पडत नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. तेच योग्य तपासणी करून औषध देतील. घरात आणि शाळेत फर्स्ट एड बॉक्स ठेवावा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. घरी मजेदार खेळ क्रमांक 1. मुलांना वस्तू मोठ्या आवाजात मोजायला प्रोत्साहित करा. खेळ क्रमांक 2. मुलांना शारीरिक क्रियाकृतींचे पॅटर्न तयार करण्यात सहभागी करा, जसे की टाळी, उडी, वाका इत्यादी, आणि त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करत खेळ सुरू ठेवण्यास प्रोत्साहन द्या. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.